मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आणखी एक मोठी स्पर्धा म्हणजेच सिंधू नायक चषक 2026। मित्रांनो, ही स्पर्धा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या ओहराम क्रिकेट स्पर्धा। ही स्पर्धा एक तालुक्यातील 8 खेळाडू आणि ऑल इंडिया 3 आयकॉन अशी आहे। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 5,75,575, रनर अप 2,75,575। ही स्पर्धा नादवडे या ठिकाणी खेळवली जाणार आहे। भारतीय जनता पुरस्कृत देवगड, वैभववाडी आणि कणकवली यांच्या सौजन्याने ही स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेसाठी मी पण येत आहे, तुम्ही सुद्धा या। आजच्या दिवशी म्हणजेच 4 ते 9 आणि 9 तारखेला साहेबांचा बर्थडे सुद्धा त्याच मैदानावरती होणार आहे। आजचा पहिला दिवस आहे आणि आजच्या दिवशी कोणकोणते 4 संघ खेळणार आहेत ते तुम्हाला मी सांगतो आणि त्या संघामध्ये कोणकोणते तारे आहेत तेही तुम्हाला मी पुढे सांगतो। तर मित्रांनो, हे पहा, स्पर्धेचं बॅनर आहे सिंधू नायक चषक 2026। 8 खेळाडू एका तालुक्यातील असतील आणि 3 खेळाडू आयकॉन ऑल इंडिया असतील। भरपूर मोठमोठे आयकॉन या स्पर्धेसाठी तुम्हाला खेळताना दिसतील। आजच्या दिवशीसुद्धा बरेचसे मोठमोठे आयकॉन आहेत। स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 5,75,575, रनर अप 2,75,575 आणि मॅन ऑफ दी सिरीजसाठी सुद्धा अतिशय आकर्षक असं पारितोषिक ठेवलेलं आहे। ते शेवटच्या दिवशी तुम्हाला सांगितलं जाईल। त्याचं कारणच असं आहे की माजी मुख्यमंत्री तथा खासदार माननीय श्री नारायणराव राणेसाहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे आणि त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच 9 तारखेला 75 किलोचा केक त्या ठिकाणी कापला जाणार आहे। हे सुद्धा या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य राहणार आहे। या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून ISPLला खेळलेले सर्व स्टारकास्ट आपल्याला या 4 दिवसामध्ये खेळताना दिसतील। आजच्या दिवशी कोण कोण आहेत ते सांगतो। तर हे पहा, ग्रुप ए आज पहिला सामना होईल AK स्पोर्ट्स वरवडे विराज स्पोर्ट्स नादवडे। दुसरा सामना आहे दानिश 11 देवबाग देवांश स्पोर्ट्स वरवडे। तर पहिल्या सामन्यामध्ये AK स्पोर्ट्स वरवडे या संघामध्ये आकाश तारेकर यांचा तालुक्याचा संघ आहे। त्यानंतर विराज स्पोर्ट्स नादवडे या संघामध्ये लांजा, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका, त्या संघामध्ये सुद्धा मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, सागर कांबळे, दीपक। त्यानंतर असे बरेचसे नामांकित खेळाडू त्या संघामध्ये आहेत। त्या संघामध्ये आयकॉन खेळाडूसुद्धा आपल्याला अतिशय दर्जेदार खेळायला मिळतील। तत्पूर्वी AK स्पोर्ट्स वरवडे या संघामध्ये सुद्धा कोणकोणते आयकॉन आहेत आणि कोणकोणते खेळाडू आहेत ते तुम्हाला मी पुढे दाखवतो। पहा, आकाश तारेकर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळेल। 2-3 वर्षापूर्वी बायकर मॅन म्हणून ओळख असलेले आकाश तारेकर आणि सुमित डोंगरे या दोनही खेळाडूचे तुम्ही बरेचसे गाणेसुद्धा ऐकले असतील, यांचा खेळसुद्धा पाहिला असेल। जसं सध्या केतन म्हात्रे हा बायकर मॅन म्हणून ओळखला जातो, त्याचप्रमाणे आकाश तारेकरसुद्धा बायकर मॅन म्हणून ओळखला जात होता। या संघामध्ये मोठमोठे आयकॉनसुद्धा आहेत। ते आयकॉन कोणकोणते आहेत तेही तुम्हाला मी पुढे दाखवतो। या संघामध्ये यांचे तालुक्याचे सुद्धा मातब्बर खेळाडू या संघामध्ये आज खेळताना तुम्हाला दिसतील। तुम्हीसुद्धा या, मीसुद्धा मैदानावरती येणार आहे। तर या संघातील आयकॉन कोण कोण आहेत पाहूया। तर या संघामध्ये आयकॉन किरण पवार आणि अक्षय पवार हे दोन्ही भाऊ या संघामधून तुम्हाला खेळताना दिसतील। त्यानंतर हे सुद्धा तालुक्याचेच प्लेयर आहे। त्या संघातील अंगद पाटील या खेळाडूला कोण विसरणार नाही, कारण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 रनसुद्धा या खेळाडूने डिपेंड केले होते। त्यानंतर प्रसन्ना पाटील, त्यानंतर मयूर वाघमारे हा सुद्धा तालुक्यातीलच खेळाडू आहे। नुकताच झालेल्या स्पर्धेमध्ये त्यानेसुद्धा जबरदस्त कामगिरी करून मालिकावीरची 4 व्हीलर मिळाली होती। त्यानंतर ग्रामीण बिग बॅश जी झाली होती त्यामध्ये सुद्धा जो रजत मुंडे आहे याने सुद्धा 4 व्हीलर मिळाली होती मालिकावीर म्हणून, तो आज आयकॉन म्हणून या संघात खेळताना दिसेल। त्यानंतर ISPLमध्ये सुद्धा सर्वाधिक जलद गेंदबाजी करणारा गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजेच विकी भोईर। सर्वात जास्त वेगाने
चेंडू टाकलेला हा गोलंदाज आहे. विकी भोईर हा या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. त्यानंतर विश्वजित ठाकूर हा सुद्धा या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. याची गोलंदाजी आपण पाहिली असेल. त्यानंतर दुसरा सामना दानिश 11 देवबाग विरुद्ध देवान स्पोर्ट्स वरवडे. तर या दोन संघामध्ये हा दुसरा सामना होईल. तर पहिल्या संघामध्ये मातब्बर खेळाडू येणार होते. कृष्णा गवळी यांचा तालुक्याचा सेट होता आणि मोठमोठे आयकॉनसुद्धा त्या संघामध्ये खेळताना दिसणार होते, परंतु त्यांचा जरासा प्रॉब्लेम झाल्यामुळे तो संघ येणार नाही. म्हणून देवबागचाच संघ त्या ठिकाणी खेळताना दिसेल. लोकल प्लेयरच असतील, परंतु आणखीनही त्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो. त्यानंतर देवान स्पोर्ट्स वरवडे या संघामध्ये रत्नागिरीचा संघ असेल. त्यामध्ये अमोल भोसले, अक्षय राठोड आणि असे बरेचसे गौरव नागवेकर असे बरेचसे नामांकित प्लेयर या संघामध्ये सुद्धा आपल्याला खेळताना दिसतील. त्या संघामध्ये मोठे 2 आयकॉन आहेत. ते सुद्धा कर्नाटक राज्यामधील 2 आयकॉन आणि 1 आयकॉन आपल्याला मुंबईमधील दिसेल. तर कर्नाटकमधील जे 2 आयकॉन आहेत ते आपण पाहूया कोणकोणते आहेत. तर हे पहा, हे 2 आयकॉन आहेत संतोष सुलगे पाटील आणि रब्बानी. हे दोनही प्लेयर नेहमी मनोज 11 म्हणजेच आमच्या संघामध्ये खेळत असतात, परंतु आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये देवान स्पोर्ट्स वरवडे या संघामध्ये म्हणजेच रत्नागिरी तालुका यामध्ये खेळताना आपल्याला दिसतील. संतोष सुलगे पाटील यांची फलंदाजी आणि गोलंदाजी तुम्ही सर्वांनीच पाहिली असेल. रब्बानी हा सुद्धा अतिशय अनुभवी आणि गेम चेंजर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे. तर अशा सर्वच खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी सर्वांनी मैदानावरती या. मी सुद्धा मैदानावरती येत आहे. पुढे तुम्हाला मैदानसुद्धा दाखवतो. पहा, अतिशय एकदम स्टेडियम टाईप असं मैदान केलेलं आहे. तर ते तुम्हाला मैदान सगळं दाखवतो पुढे. पहा, तर हे पहा मित्रांनो, हे संपूर्ण मैदान आहे. अतिशय मैदानाला या ठिकाणी लोकलच्या टुर्नामेंटसुद्धा आधी व्हायच्या. यावर्षी तिथे एकही टुर्नामेंट झाली नाही, म्हणून ही सर्व साफसफाई करायची वेळ आली. तरी पहा, संपूर्ण मैदान अतिशय क्लीन केलेलं आहे. पहा, अगदी स्टेडियम टाईप, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आपण स्टेडियमवरतीच खेळतो. नादवडे या गावामध्ये पहा, हे स्टेडियम आहे. हे मैदान केलेलं आहे. सिमेंट विकेट आहे, खेळपट्टी सिमेंट विकेट आहे. पहा, अगदी जवळूनसुद्धा तुम्हाला खेळपट्टी दाखवतो. अतिशय मजा येईल या मैदानावरती खेळायला. पहा, अगदी प्लेन मैदान केलेलं आहे आणि अगदी हायवेच्या बाजूलाच हे मैदान आहे. त्यामुळे मी येत आहे, तुम्हीसुद्धा हे सर्व सामने पाहण्यासाठी या. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा खूप मोठमोठे स्टारकास्ट आहेत. परवा सुद्धा खूप मोठमोठे स्टारकास्ट आहेत. ते तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये, पुढील ब्लॉगमध्ये सर्व खेळाडू तारे कोणकोणत्या संघात येतील ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.